शेतीत बदल घडवायचा असेल तर पीक बदलण्याइतकंच विचार बदलणंही गरजेचं असतं. वाशिम जिल्ह्यातील जयपूर गावातील शेतकऱ्यांनी हेच सिद्ध करून दाखवलं आहे. पारंपरिक पिकांऐवजी केळीची लागवड स्वीकारत आणि विकसित भारत जी रामजी योजनेच्या साहाय्याने त्यांनी शेतीला नवी दिशा दिली आहे. आज हे गाव केवळ भरघोस उत्पादनासाठी नव्हे तर वाढलेल्या उत्पन्नासाठी ओळखलं जात आहे. वाशिम जिल्ह्याच्या आग्नेय दिशेला पैनगंगा नदीपात्रात वसलेल्या जयपूर या गावात पैनगंगा नदीवरील बॅरेजमुळे सिंचनासाठी मुबलक पाणी उपलब्ध झालं. याच संधीचा फायदा घेत कृषी विभागाने शेतकऱ्यांना माती परीक्षण, योग्य व्यवस्थापन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचं मार्गदर्शन केलं. त्यासोबतच VBG रामजी योजनेच्या अनुदानामुळे मोठ्या प्रमाणावर केळी लागवडही शक्य झाली. माझ्या वडिलांची 30 एकर वडीलपार्जित जमीन आहे. याच्यावर पूर्वीच्या काळी आम्ही सोयाबीन आणि तूर हे पीक घेत होतो. यावर्षी आम्हाला MRGS अंतर्गत माननीय कृषी अधिकारी दंडे साहेब यांनी मार्गदर्शन केले आणि फळबागेसंदर्भात माहिती दिली. त्यानुसार आम्ही केळी या पिकाची लागवड करण्यात आलेली आहे. एकच 2000 झाड लावलेलं आहे 1.5 एकरमध्ये आणि त्यामध्ये आमचं आता एक उत्तम कटिंग चालू झालेली आहे. आम्ही आता नागपूर, हैदराबाद या ठिकाणी आमचा माल इथून जात आहे. रोड टच जमीन असल्यामुळे व्यापारी पण येत आहेत आणि मालाची गुणवत्ता पण चांगली आहे. सध्या जयपूर गावातले 19 शेतकरी मिळून 22 हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड करतायत. अनेक शेतकरी या फळबाग शेतीतून यशस्वी झालेत. प्रति हेक्टर सुमारे 200 क्विंटल उत्पादन मिळत असून एका हेक्टर मागे 5 ते 6 लाख रुपयांचं उत्पन्न मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीमध्ये खूपच बदल झालाय. या शेतात 2-3 पोत्याच्या वर सोयाबीन होत नव्हतं. असं पिकाचं उत्पन्न फार कमी होतं. पण आता धरणाचं पाणी आम्हाला भरपूर भेटायला दंडेसाहेबाची आम्ही सल्ला घेतली. दंडेसाहेबांना घरी येऊन 2-3 लोकांना आम्हाला समजून सांगला की तुम्ही हे जुने पिकं सोडून द्या, नवीन पिकाच्या मागे लागा. तर दंडेसाहेबाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पिकं घेतली नवीन, केळी, ऊस, संत्रा. तर आता पिकं बरेच दिसायले, म्हणजे उत्पन्न बरं दिसायलंय. या चालू दिवसामध्ये आमच्या इकडे MRGS ची जी योजना आली, त्या योजनेमार्फत आम्ही केळी लागवड केली आहे. तर त्या योजनेमुळे आज आमच्या जयपूरमध्ये, वाशिम जिल्ह्यात केळीचे घड पाहायला भेटतात. जयपूरमध्ये उत्पादित होणाऱ्या केळीला स्थानिक बाजारपेठेसोबतच नागपूर आणि हैदराबादसारख्या मोठ्या शहरांमधूनही चांगलीच मागणी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादनाला योग्य बाजारभाव मिळत असून फळबाग शेती हा अधिक फायदेशीर पर्याय ठरतोय. यामुळे परिसरातले इतर शेतकरी सुद्धा केळी लागवडीकडे आकर्षित होऊ लागलेत. लोकांचा असा गैरसमज होता की जसं नाशिक म्हटलं की द्राक्षाचा उल्लेख होतो, परंतु ज्यावेळेस आमचे सहाय्यक कृषी अधिकारी यांनी गावात गेले, गावोगावी MRGS मधून फळबागचा प्रचार प्रसार केला आणि सर्वात महत्त्वाचं की कुठल्या पिकाला कोणत्या प्रकारची जमीन लागते त्यानुसार आम्ही सर्वात अगोदर माती परीक्षण करायला सांगितले आणि माती परीक्षणाच्या आवश्यक घटकानुसार त्या गावाला कुठलं पीक सुटेबल आहे ते सांगितलं. केळी पिकाची जवळपास एका वर्षामध्ये 25 ते 26 हेक्टरवर लागवड केलेली आहे. आगामी काळात जयपूर परिसरातल्या 50 शेतकऱ्यांनी मिळून तब्बल 200 हेक्टर क्षेत्र केळी लागवडीखाली आणण्याचा निर्धार सहाय्यक कृषी अधिकारी राहुल दंडे यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांना मी तयार केलं, 2-3 शेतकऱ्यांना, त्यांना संत्रा, आंबा अशी लागवड केली. त्याच्यानंतर आम्ही एका कारखान्याला जाऊन व्हिजिट केली. तिथे आम्ही असं हे केलं की शेतकऱ्यांना काहीतरी नवीन प्रयोग करून दाखवायचा. त्यासाठी आम्ही सरपंच विष्णू मस्के यांना घेऊन आम्ही एका कारखान्याला भेट दिली. त्याच्यानंतर आम्ही ऊस उत्पादन इथं आणले. त्याच्यानंतर आम्ही फळबागेकडे वळलो, कारण शेतकऱ्यांना आपल्याला नवीन प्रयोग करून दाखवल्याशिवाय कोणताही शेतकरी प्रथमतः याच्यात येणार नाही. आज माझ्याकडे 50 हेक्टर जवळपास मी केळी लागवडीसाठी आतापर्यंत माझ्याकडे MRGS अंतर्गत कागदपत्र जमा आहेत. जवळपास मी 200 हेक्टरचे यावर्षी 2026-27 मध्ये माझं टार्गेट आहे. कमीत कमी 200 हेक्टर मी केळी या गावामध्ये करून दाखवणार आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 5 ते 6 लाख रुपयांचं उत्पन्न मिळतं. पूर्वी सोयाबीन आणि तुरीवर अवलंबून असलेले शेतकरी आता फळबाग शेतीकडे वळल्यामुळे त्यांचं आर्थिक चित्र बदललंय. दूरदर्शन बातम्यांसाठी रामदास धनगर, वाशिम.